You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी राणी कासलीवाल ATV न्यूज मध्ये आपलं स्वागत। आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा ATV न्यूज 24 तास। सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि जिकडे पाहावं तिकडे फक्त एकच चर्चा, कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार, काय होणार या लढतीमध्ये। सध्या राज्यातील हाय व्होल्टेज लढतीमध्ये अहमदनगरमधील विखे पाटील विरुद्ध निलेश लंके या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले। अजित पवारांचा विरोध झुगारत आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन निलेश लंकेंनी सुजय विखेंविरुद्ध दंड थोपटले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने निलेश लंकेंना महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या रिंगणात उतरवले। त्यामुळे लंके विरुद्ध विखे असा सामना अहमदनगर जिल्ह्यात चर्चेचा आणि प्रतिष्ठेचा ठरलाय। या मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे या अर्जासोबत आपल्या संपत्तीचे विवरणपत्रही जोडण्यात आले। त्यानुसार निलेश लंकेची संपत्ती सार्वजनिक झाली आहे। पाहुयात नेमकी निलेश लंकेंची संपत्ती आहे किती, एक नजर टाकूयात। निलेश लंके यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची एकूण संपत्ती 44,32,000 रुपये एवढी असल्याचे दिसून येते। विशेष म्हणजे या संपत्तीपैकी त्यांच्यावर तब्बल 37,48,000 रुपये कर्जही आहे। भाजपा महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या संपत्तीत 2019च्या तुलनेत मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळते। पाहुयात सुजय विखेंची संपत्ती किती। भाजपा महायुतीचे उमेदवार सुजय विखेंच्या संपत्तीत 2019च्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे। त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेत सुमारे 11,93,84,039 रुपये इतकी वाढ झाल्याचे दिसून येते। या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर उमेदवारांचे मालमत्तेचे विवरण देण्यात आले असून विखेंच्या संपत्तीत 6,03,93,897 तर स्थावर मालमत्तेमध्ये 5,89,90,142 रुपयांची वाढ झाली आहे। त्यानुसार सुजय विखेंची एकूण संपत्ती आता 11,93,84,000 रुपयांवर पोहोचली आहे। तुर्तास ATV न्यूज मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा ATV न्यूज 24 तास। आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा ATV न्यूज 24 तास। नमस्कार।